मित्रांनो, एक्झाम्पलसाठी तुमच्याकडे 4 ते 5 बँक अकाउंट असतील आणि अशातच तुम्हाला घरकुल जर आलेलं असेल आणि घरकुलसाठी तुम्ही त्या 5 अकाउंटपैकी कोणतं बँक खातं दिलेलं आहे, हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही ते घर चेक करू शकता आणि ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं मित्रांनो, ही वेबसाईट तुम्ही पाहून घ्या. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या घरकुलसाठी कोणतं बँक खातं दिलेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा घरकुल क्रमांक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला घरकुल नंबर जर माहिती नसेल, तर तो घरकुल नंबर कसा काढायचा हे सर्वात पहिलं आपण पाहूयात. ते आल्याच्यानंतर इथे आवाज स्वॅपवरती क्लिक करायचं आहे. इथे रिपोर्ट नावाने ऑप्शन दिसेल. रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिपोर्ट यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्यानंतर सर्वात पहिला आपल्याला घरकुल नंबर काढायचा आहे. तर अशा प्रकारे खाली येऊन तुम्ही इथे एचमध्ये सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये पहिलंच ऑप्शन आहे बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे आल्याच्यानंतर इथे आपल्याला आपला राज्य, जिल्हा, तालुका, आपली ग्रामपंचायत आणि फायनान्शियल इयर आणि आपली स्कीम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी सर्वात पहिलं हे सर्व माहिती भरून घेतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण माहिती ज्यामध्ये आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव, फायनान्शियल इयर आणि स्कीम नेम हे टाकलेलं आहे. आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावामध्ये जेवढे काही घरकुल आलेले आहेत, त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जातील. तुम्ही इथे पाहू शकताय. अशा प्रकारे भरपूर असे घरकुल लिस्ट असणार आहे मित्रांनो तुमच्या गावातील. हे जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथून एक्सेल आणि पी-डी-एफवरती क्लिक करून तुम्ही ती फाईल डाउनलोड करू शकता. आता आपल्याला घरकुलचा नंबर कुठे भेटणार आहे? तर तुम्ही इथे पाहू शकता इथे एका व्यक्तीचं नाव आहे आणि नावाच्या पुढेच इथे घरकुल नंबर हा दिलेला आहे. तर हा घरकुल नंबर असणार आहे. त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव पाहायचं आहे आणि हा घरकुल नंबर नोट डाउन करून घ्यायचा आहे. आता मी सध्या हा घरकुल नंबर कॉपी करतोय. तुम्ही इथे पाहू शकताय. 4 नंबरचं घेतो एक्झाम्पलसाठी तुम्ही इथे पाहू शकताय. मी अशा प्रकारे कॉपी केलेला आहे नंबर आता. आता हा नंबर कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला घरकुलसाठी कोणचं बँक खातं देण्यात आलेलं आहे हे पाहण्यासाठी अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर परत आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता स्टेक होल्डर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्याच ऑप्शनला पी-एम-ए-वाय-जी बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर आपण जो घरकुल नंबर हा कॉपी केला होता, तुम्ही लिहून घेतला होता, तो नंबर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन नंबर बेनिफिशरी आयडीच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा. मी टाकून घेतोय. तर आता नंबर टाकल्याच्यानंतर हा कॅप्चा तुम्हाला 7+6 किती येतात याचं उत्तर टाकायचं आहे आणि सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्ही जो घरकुल नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तीची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाईल. ज्यामध्ये मित्रांनो जॉब कार्डचा नंबर हा असणार आहे, घरकुल कधी मंजूर झालेलं आहे हे सुद्धा असणार आहे आणि अशा प्रकारे थोडंसं खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बँक डिटेल जे देण्यात आलेलं आहे. हायलाईट करून दाखवतोय. इथे बँक डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकताय आत्तापर्यंत बँकेची डिटेल काय काय आहे इथे तुम्ही पाहून घेऊ शकताय. आता तुमच्याकडे जर बँक खातं SBIचं असेल, कॅनराचं असेल, HDFCचं जे काही बँक खातं आहे तुमच्याकडे, आता घरकुलसाठी तुम्ही कोणचं बँक खाते दिलेलं आहे ते पाहण्यासाठी इथे बँक नेमच्या पुढे तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला त्या बँकेचं नाव दाखवलं जाईल जे तुम्ही घरकुलसाठी दिला होता त्या बँकेचं नाव मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही अकाउंट स्टेटससुद्धा इथे पाहू शकता व्हेरिफाईड दाखवत आहे. म्हणजे तुम्ही जे बँक खातं घरकुलसाठी देण्यात आलेलं आहे ते व्हेरिफाय सुद्धा झालेलं आहे. म्हणजेच बँकेचे जे काही हप्ते येणार आहेत ते हप्ते येण्यासाठी काहीच अडचण नाही आहे. व्हेरिफाय आहे म्हणजे हप्ते डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि इथे आधार स्टेटसमध्ये सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता ऑथेंटिकेटेड बाय UIDAI अँड व्हेरिफाईड बाय PFMS हे व्हेरिफाय असणं गरजेचं आहे. हे व्हेरिफाय असल्याच्या नंतर तुम्हाला कोणतेच हप्ते हे तटत नाही आहेत. डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. तर ते व्हेरिफाय कधी होतं, कुणाचं अनव्हेरिफाय असतं, ते अनव्हेरिफाय का असतं आणि कुणाचे हप्ते जर जमा होत नसतील तर त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक डीपमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता ही माहिती बँक डिटेल पाहिल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुम्ही खाली येऊन मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत किती हप्ते ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे दाखवली जाते. तुम्ही इथे पाहू शकताय. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने घरकुलसाठी तुम्ही कोणतं बँक खातं दिलेलं आहे आणि ते बँक खातं व्हेरिफाय आहे का हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.